What are the rules of negations? These are used to write the negations of compound statements. कंपाऊंड स्टेटमेंटचं निगेशन तयार करण्यासाठी हे रूल्स वापरले जातात. 5 रूल आहेत बेसिकली. फर्स्ट आहे तो निगेशन ऑफ पी कंजंक्शन क्यू इक्विवॅलंट विथ निगेशन पी डिजंक्शन निगेशन क्यू. रूल कसे लक्षात पाहिजेत आपल्या, कसे वापरायचे ते महत्त्वाचं आहे. पी कंजंक्शन क्यू म्हणजे कंजंक्शन असलेल्या स्टेटमेंटचं जर निगेशन घ्यायचं असेल तर काय होतं. ज्या दोघांचं कंजंक्शन आहे त्या दोघांचंही सेपरेट निगेशन होतं. या पीचं निगेशन होतं राईट साईडला, क्यूचं पण निगेशन होतं. पीचं निगेशन क्यूचं निगेशन दोघांचंही निगेशन सेपरेट झालं. आणि मध्ये जो कंजंक्शन आहे त्याचा होतो डिजंक्शन. एवढा सगळा अर्थ या स्टेटमेंटचा आहे. तो परफेक्टली डोक्यामध्ये पाहिजे. सेकंडली निगेशन ऑफ पी डिजंक्शन क्यू. याचंही तसंच होतं. दोन्ही स्टेटमेंटचं सेपरेट निगेशन होणार, म्हणजे पीचं निगेशन होणार, क्यूचं पण निगेशन होणार. पण मध्ये जो डिजंक्शन आहे त्याचा कंजंक्शन होतो. त्यामुळे कंपॅरेटिव्हली लक्षात ठेवायला हे दोन्ही सिमिलर आहेत. तिसरा रूल आपण पाहिला निगेशन ऑफ पी इम्प्लिकेशन क्यू अँड चौथा आहे तो निगेशन ऑफ पी डबल इम्प्लिकेशन क्यू. या दोन्हीमध्ये सिमिलॅरिटी आहे. ही सिमिलॅरिटी कशी, जर इम्प्लिकेशन असेल दोन स्टेटमेंटमध्ये, इफ त्यांनी दोन वाक्य जोडलेले असतील तर आता दोघांचं सेपरेट निगेशन होत नाही. इफ त्यांना जर वाक्य जोडलेले असेल आणि त्याचं निगेशन घ्यायचं असेल तर पहिलं स्टेटमेंट ॲज इट इज राहतं. इफ नंतरचा जो पार्ट आहे तो ॲज इट इज राहतो, म्हणजे ते पी ॲज इट इज. इम्प्लिकेशनचा होतो कंजंक्शन, म्हणजे इफ देन राहत नाहीत वाक्यात, त्याच्याऐवजी अँड किंवा बट हा शब्द आपण आवश्यकतेनुसार यूज करू शकतो. पहिलं स्टेटमेंट ॲज इट इज कंजंक्शन, दुसऱ्याचं निगेशन. फर्स्ट स्टेटमेंट ॲज इट इज, सेकंडचं निगेशन. हा आहे तो इम्प्लिकेशनचा रूल. आणि डबल इम्प्लिकेशनमध्ये काय होतं, हा पार्ट ॲज इट इज येतो परत खाली. म्हणजे काय, पी कंजंक्शन निगेशन क्यू. हे कम्पेअर करा, लक्षात ठेवायला सोपं जातं. पहिला ॲज इट इज आणि दुसऱ्याचं निगेशन, आणि म्हटलंय म्हणजे अँड. पण पुढे आणखी ॲडिशनलला पार्ट आहे ऑर, म्हणजे डिजंक्शन. पहिल्याचं निगेशन, दुसरा ॲज इट इज, म्हणजे अल्टरनेट आहे. थोडक्यात अल्टरनेट आहे. फर्स्ट ॲज इट इज अँड निगेशन ऑफ सेकंड, ऑर सेकंड ॲज इट इज अँड निगेशन ऑफ फर्स्ट. अल्टरनेट, पहिला ॲज इट इज आणि दुसऱ्याचं निगेशन, किंवा पहिल्याचं निगेशन आणि दुसरा ॲज इट इज. आणि पाचवा रूल तो तर सिंपल आहे, निगेशन ऑफ निगेशन पी इक्विवॅलंट विथ पी. हे रूल्स आपल्याला आता यूज करायचेत एक्झाम्पल्समध्ये.
Those who have not written, they can note down the rules. Then take down question now. Write the negations of the following. Write the negations of the following. Write the negations of the following. Number 1. First statement is given like this: x plus 8 greater than 11 or y minus 3 equal to 6. याचं आपल्याला निगेशन द्यायचं आहे. फर्स्ट ऑफ ऑल यामधले दोन पार्ट, अगोदर या स्टेटमेंटला आपल्याला व्हर्बल फॉर्ममधून सिम्बॉलिक फॉर्ममध्ये कन्व्हर्ट करावं लागेल. यामध्ये दोन पार्ट आहेत, फर्स्ट पार्ट, सेकंड पार्ट. लेट स्मॉल p डिनोट x plus 8 greater than 11 and small q denote y minus 3 equal to 6. Okay, therefore symbolic form of given statement is दिलेल्या स्टेटमेंटचा सिम्बॉलिक फॉर्म काय असणार? हे p हे q मध्ये ऑर म्हणजेच p डिजंक्शन q हा असेल सिम्बॉलिक फॉर्म. ओके, देन आता आपल्याला दिलेल्या स्टेटमेंटचं निगेशन लिहायचं आहे. त्यापूर्वी त्याचा जो सिम्बॉलिक फॉर्म आहे त्याचं निगेशन आपण लिहू. निगेशन ऑफ सिम्बॉलिक फॉर्म काय? पी डिजंक्शन क्यू. आता हे बाय प्रोसेस जाणं कन्व्हिनियंट का ठरतं की बेसिकली जेईमध्ये वगैरे काय करतात, इतके असे छोटे छोटे वाक्य नसतात. क्वेश्चन असंच असतो, राईट द निगेशन, व्हॉट इज द निगेशन. पण तिथं काय करतात, ते 2-3 वाक्य एकमेकांना जोडतात. अँड पण असतो, ऑर पण असतो. मग आपलं ते रूल स्टेप बाय स्टेप यूज करता येतात जर आपण त्याला आधी दिलेल्या स्टेटमेंटला प्रॉपरली व्हर्बल फॉर्ममध्ये लिहिलं तर. तेही कसं करायचं तेही आपण पाहणार आहेत. त्यासाठी ही एक जस्ट प्रोसिजर आपण फॉलो करतोय. हा दिलेल्या स्टेटमेंटचा सिम्बॉलिक फॉर्म झाला. त्याचं निगेशन आपल्याला लिहायचं आहे, म्हणजेच बाय रूल ऑफ डिजंक्शन काय होईल? निगेशन p कंजंक्शन निगेशन q.
आपल्याला दिलेल्या स्टेटमेंटचं निगेशन लिहायचं आहे, म्हणजेच आपल्याला आता याचा वर्बल फॉर्म लिहायचा आहे. तो आपण डायरेक्ट पण सांगू शकलो असतो, इतकं सोपं वाक्य आहे त्याला, परंतु डिस्क्रिप्टिव्हच्या बाय प्रोसेसनं आपण चाललो आहे. अँड देअरफॉर negation of given statement is काय होईल, याचा वर्बल फॉर्म निगेशन पी, म्हणजे याचं निगेशन घ्यायचं आहे. x + 8 ग्रेटरच्या निगेशन असतं लेस दॅन ऑर इक्वल टू, बरोबर, किंवा त्याला तुम्ही नॉट ग्रेटर असंही म्हणू शकता, इथं नॉट टाकून द्यायचा चालतो. आणि ऑरच्या जागी काय येणार, अँड क्यूचं पण निगेशन घ्यायचं आहे, दुसऱ्या स्टेटमेंटचं पण निगेशन घ्यायचं आहे. y - 3 = 6चं निगेशन नॉट इक्वल टू 6. या प्रकारे आपल्याला कंपाऊंड स्टेटमेंटचे निगेशन रूल्स वापरून लिहिता येतात. टेक डाऊन दिस. सेकंड स्टेटमेंट नाउ. You can complete this, I think so. 11 less than 15 and 25 greater than 20. सिमिलर एक्झाम्पल आहे, तुम्हाला रूल वापरावा लागेल कंजंक्शनचा. करता येईल सॉल्व. सॉल्व दिस. पूर्ण सगळं डिटेलमध्ये लिहून सॉल्व करायचं आहे. पण जेव्हा डिस्क्रिप्टिव्हमध्ये आपण काम करतो त्यावेळेस रायटिंगवरती व्यवस्थित फोकस ठेवायचा, कारण तिथे कन्सेप्ट डेव्हलप होतात. जेव्हा ऑब्जेक्टिव्हवरती एंटर करू, तुम्हाला काय शॉर्ट ट्रिक वापरायचं तिकडे वापरा. पण त्या शॉर्ट ट्रिकला डेव्हलप होण्यासाठी हे आधी फंडामेंटली क्लिअर होणं गरजेचं आहे सगळ्या गोष्टी. येस. स्टेटमेंट पी याच्यामध्ये होईल 11 लेस दॅन 15 आणि क्यू असेल 25 ग्रेटर दॅन 20. सिम्बॉलिक फॉर्म पी कंजंक्शन क्यू येणार, बरोबर आहे, अँड न जोडलाय. आणि याचं घ्यायचं आहे निगेशन. मग कंजंक्शनचा रूल निगेशन पी डिजंक्शन निगेशन क्यू, म्हणजे याचं पण निगेशन घ्यावं लागेल, याचं पण निगेशन घ्यावं लागेल, आणि मध्ये
कंजंक्शन ऐवजी डिजंक्शन म्हणजेच स्टेटमेंट होईल 11 ग्रेटर दॅन or equal to 15 or 25 less than or equal to 20. Okay? Yes, sir. Then number 3, third statement, take down. It is cold and raining. This also you can complete. Statement is like this. It is cold and raining. Statement P काय घेणार? It is cold. It is cold. Q काय घेणार? It is raining. It is raining. पूर्ण घ्यायचं, फक्त रेनिंग नाही घ्यायचं. Q करा कंप्लीट. रूल हाच वापरावा लागेल. स्टेटमेंट पी होईल इट इज कोल्ड, क्यू होईल इट इज रेनिंग. त्याचा सिम्बॉलिक फॉर्म हाच पी कंजंक्शन क्यू. त्याचं निगेशन पी डिजंक्शन निगेशन क्यू. पहिल्या पार्टचं निगेशन म्हणजे इट इज Not raining. नॉट कोल्ड. अँडच्या जागी होणार ऑर नॉट रेनिंग. इट इज नॉट कोल्ड ऑर नॉट रेनिंग किंवा इट इज नॉट कोल्ड ऑर इट इज नॉट रेनिंग असंही म्हणू शकतो आपण. ओके, नेक्स्ट वन. आता कंजंक्शन आणि डिजंक्शन मध्ये फरक लक्षात आला. रूल वापरत असताना काय होतं ते. त्यानंतर आता इफ देनचं बघा. आता एक वाक्य इम्प्लिकेशनचं. स्टेटमेंट असं आहे, इफ इट इज raining then we will go and play football. It is raining. If it is raining, then we will go and play football. आता ह्या स्टेटमेंटमध्ये बेसिकली जर आपण नीट ऑब्झर्व केलं तर आपला 3 पार्ट दिसतील. एक म्हणजे इट इज रेनिंगचा
दुसरा वी विल गो आणि तिसरा वाटेल प्ले फुटबॉल. महत्वाचं आहे ते याचं सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन ते कशा प्रकारे घेणार. वाक्य 3 घ्यायचे का 2 घ्यायचे याचा डिसिजन पण अशा ठिकाणी खूप महत्त्वाचा ठरतो. 2 वाक्य घ्यायचे का 3 वाक्य घ्यायचे ते खूप इम्पॉर्टंट ठरतं. जर 2 पार्ट गृहीत धरले इफ देन वाले, तर इफ नंतरचा पार्ट म्हणजे इट इज रेनिंग आणि देन नंतरचा पार्ट म्हणजे वी विल गो अँड प्ले फुटबॉल. वी विल गो अँड प्ले फुटबॉल. बरोबर. अशा सिच्युएशनमध्ये अँडचा विचार होत नाही. बरोबर आहे. कारण मुख्य इफ देनच्या स्टेटमेंटमध्ये पहिल्याचा काही प्रॉब्लेमच नसतो, याचं काही होतच नाही. पण दुसऱ्या पार्टचं निगेशन होत असतं आणि हा दुसरा पार्ट जो आहे त्याच्यात परत एक कनेक्टिव्ह वर्ड आहे. म्हणजे इथे आपल्याला इनिशियली स्टेटमेंट गृहीत धरतानाच 3 स्टेटमेंट गृहीत धरावे लागतील. फर्स्ट, let P denote it is raining. Q denote we will go, and R denote we play फुटबॉल. बरोबर आहे. पहिला एक पार्ट झाला इट इज रेनिंग, दुसरा पार्ट झाला वी विल गो, तिसरा पार्ट झाला वी प्ले फुटबॉल. यावरून दिलेल्या स्टेटमेंटचा आपल्याला आधी सिम्बॉलिक फॉर्म लिहावा लागेल. दिलेल्या स्टेटमेंटचा सिम्बॉलिक फॉर्म देअरफॉर symbolic form of given statement is. तो आता काळजीपूर्वक दिलेल्या स्टेटमेंटचा सिम्बॉलिक फॉर्म लिहित असताना काळजीपूर्वक इफ नंतर हा पार्ट आहे इट इज रेनिंग. इट इज रेनिंग म्हणजे पी. बरोबर. आणि देन नंतर हे पूर्ण आहे वी विल गो अँड प्ले फुटबॉल. हे पूर्ण आहे. याचा अर्थ इम्प्लिकेशन आणि तो जो पूर्ण पार्ट आहे त्याला ब्रॅकेट टाकावं लागेल. हे इफ नंतरचं वाक्य इट इज रेनिंग ते आधी लिहिलं. इम्प्लिकेशन देन नंतरचा पार्ट असतो. मग देन नंतरचा जो पार्ट आहे त्यात 2 स्टेटमेंट जोडलेले आहेत त्यामुळे ब्रॅकेट टाकावं लागेल आणि तो होईल क्यू कंजंक्शन आर. आता बघा निगेशन वापरत असताना 2 कनेक्टिव्हचे रूल कसे वापरायचे कंबाईनली. 2 कनेक्टिव्ह आहेत तिथे. इम्प्लिकेशन पण आहे, कंजंक्शन पण आहे. म्हणून त्याला अशा सिम्बॉलिक फॉर्ममध्ये कन्व्हर्ट करणं फायदेशीर ठरतं. मगाशी मी म्हटलं होतं की जेईमध्ये वगैरे नॉर्मली अशा प्रकारचे 3-4 स्टेटमेंट एकत्र करतात. आपण काय करतो ओव्हर कॉन्फिडन्समध्ये निगेशन विचारलं ना काय विरुद्धार्थीचं वाक्य तयार करायचं आहे. काही लिहित नाही काय नाही त्याच्यावरतीच विचार करतो, वाक्य वाचतो, त्याचा अर्थ समजावून घेण्यामध्येच वेळ वाया घालवतो. 4 मार्क आहेत करेक्ट येण्यासाठी. आणि तिथं काही तुम्हाला खूप जास्त हे असं सिम्बॉलिक फॉर्म ऑफ गिव्हन स्टेटमेंट इट वगैरे असं लिहायची गरज नाही. पण किमान पी काय घ्यायचं आहे, क्यू काय घ्यायचं आहे, आर काय घ्यायचं आहे, त्याच्यावरून दिलेल्या स्टेटमेंटचा सिम्बॉलिक फॉर्म काय येतो आहे
ओके, आता आपल्याला या पूर्ण पार्टचं निगेशन घ्यायचं आहे. केअरफुली पाहता इथून पुढचा स्टेप. निगेशन ऑफ पूर्ण पार्ट पी इम्प्लिकेशन क्यू कंजंक्शन आर. आपल्याला ह्या पूर्ण स्टेटमेंटचं निगेशन घ्यायचं आहे. मग आधी आपल्याला रूल वापरत असताना, कारण दोन दोन कनेक्टिव्ह आहेत, इम्प्लिकेशन पण आहे, कंजंक्शन पण आहे. पहिल्यांदा मुख्य कनेक्टिव्ह कोणता आहे तो शोधायचा. मुख्य कनेक्टिव्ह कुठला आहे, तर हा इम्प्लिकेशन, ज्यानं दोन पार्ट जोडले गेलेले आहेत. बरोबर, मुख्य कनेक्टिव्ह कोण आहे, इम्प्लिकेशन. म्हणजे आधी रूल वापरावा लागेल इम्प्लिकेशनचा. इम्प्लिकेशनचा रूल काय असतो तो आपण साईडला लिहून ठेवू. निगेशन ऑफ, इथं रिझन म्हणूनच टाकू ब्रॅकेटमध्ये, निगेशन ऑफ पी इम्प्लिकेशन क्यू. याचा रूल काय असतो, पी कंजंक्शन निगेशन क्यू. आता प्रत्येक वेळी नावं हे पी आणि क्यूच असतील असंही नाही आहे, त्याचा अर्थ आपल्याला परफेक्ट पाहिजे. तो अर्थ काय, पहिला पार्ट ॲज इट इज. इम्प्लिकेशनमध्ये काय होतं, निगेशन घेताना पहिला पार्ट ॲज इट इज राहतो, दुसऱ्याचं फक्त निगेशन, आणि मधल्या इम्प्लिकेशनचा होतो कंजंक्शन. म्हणजे थोडक्यात आता हा निगेशन आपल्याला ब्रॅकेटवरती अप्लाय करताना हा पहिला पार्ट म्हणजे पी, तो पहिला पार्ट ॲज इट इज राहील. मधल्या इम्प्लिकेशनचा होणार कंजंक्शन, आणि दुसऱ्या पार्टचं निगेशन म्हणजे ह्या ब्रॅकेटला निगेशन टाकून द्यायचं, निगेशन ऑफ क्यू कंजंक्शन आर. निगेशन ऑफ क्यू कंजंक्शन आर. आता इथे आपलं काम संपलं नाही, कारण एक ब्रॅकेटचा निगेशन शिल्लक राहिला आहे, ज्या ब्रॅकेटमध्ये कंजंक्शन आहे. इथं कंजंक्शनचा रूल वापरावा लागेल आपल्याला. कंजंक्शनचा रूल काय आपला, निगेशन ऑफ पी कंजंक्शन क्यू इक्विवॅलंट विथ निगेशन पी डिजंक्शन निगेशन क्यू. म्हणजे इक्विवॅलंट विथ हा पी कंजंक्शन तसाच हे निगेशन ब्रॅकेटला अप्लाय करायचं आहे. ते काय होईल, निगेशन क्यू डिजंक्शन निगेशन आर. बरोबर, दोघांचंही सेपरेट निगेशन घेतलं आणि कंजंक्शनचा झाला डिजंक्शन. या पूर्ण स्टेटमेंट पॅटर्नचं आपण निगेशन तयार केलं. हा पण एक क्वेश्चनचा टाईप आहे. पूर्वी तो बोर्डच्या डिस्क्रिप्टिव्हमध्ये सुद्धा असायचा, पण आता तो तिथनं काढून टाकला आहे. पण ऑब्जेक्टिव्हमध्ये वगैरे तो येणार आहे. काय केलं जातं, क्वेश्चन असाच, राईट द निगेशन ऑफ फॉलोविंग, पण स्टेटमेंट व्हर्बल फॉर्ममध्ये देण्याऐवजी डायरेक्ट आपल्याला सिम्बॉलिक फॉर्ममध्ये असं दिलं जातं, डायरेक्ट हे दिलं जातं, आणि ह्याचं निगेशन लिहा म्हटलं जातं. एकाच क्वेश्चनमध्ये दोन क्वेश्चनचे टाईप कव्हर होतात. या प्रकारचं जरी स्टेटमेंट दिलं तर त्याचंही निगेशन आपल्याला असं लिहिता येतं. 2 किंवा 3 स्टेपमध्ये ते होऊन जातं. ओके, मग यामध्ये याचा आता व्हर्बल फॉर्म लिहायचा फक्त. देअरफॉर निगेशन ऑफ गिव्हन स्टेटमेंट इज. इथे काळजी घ्या, हे गिव्हन स्टेटमेंटचा सिम्बॉलिक फॉर्म आहे आणि त्याच्या ब्रॅकेटचं निगेशन लिहिणं गरजेचं आहे. काही जण काय करतात, हे निगेशन लिहितच नाहीत, डायरेक्ट यालाच इक्वल टू लिहून टाकतात.
नाही, त्याचं निगेशन घेतोय आपण. सो निगेशन ऑफ गिवन स्टेटमेंट इज, हे निगेशन म्हणजे आता याचा फक्त व्हर्बल फॉर्म लिहायचा आहे. याचा व्हर्बल फॉर्म लिहिताना पी काय, इट इज रेनिंग, इट इज रेनिंग. मध्ये कंजंक्शन म्हणजे अँड, कंजंक्शन म्हणजे अँड. पुढं निगेशन क्यू म्हणजे याचं निगेशन. वी विल गोचं निगेशन, We will not go. वी विल नॉट Not go. गो. पुढं डिजंक्शन म्हणजे ऑर, निगेशन आर, निगेशन आर Football. म्हणजे वी प्ले फुटबॉल, त्याचं निगेशन Not play football. नॉट प्ले फुटबॉल. ओके. या प्रकारे आपण जरी मोठं स्टेटमेंट असेल, 2-3 स्टेटमेंटचं कॉम्बिनेशन असेल, तरीही त्याचं निगेशन तयार करू शकतो. राईट ऑन दिस. नेक्स्ट वन, क्वाड्रिलॅटरल इज ए स्क्वेअर quadrilateral is a square if and only if it is a rhombus. Quadrilateral is a square if and only if it is a rhombus. तर सॉल्व केलाय. ओके. आता यामध्ये स्टेटमेंट पी काय घेणार, Square. quadrilateral is a square. स्टेटमेंट क्यू काय घेणार, It is a rhombus. इट इज ए रोम्बस. त्याचा सिम्बॉलिक फॉर्म काय होईल, P double multiplication. पी डबल इम्प्लिकेशन क्यू. सिम्बॉलिक फॉर्म पी डबल इम्प्लिकेशन क्यू. symbolic form of given statement. Okay, is P double implication Q. आता आपल्याला रूल वापरायचा आहे P डबल इम्प्लिकेशन Q चा. निगेशन ऑफ P डबल इम्प्लिकेशन Q काय असतो, P कंजंक्शन निगेशन Q डिजंक्शन निगेशन P कंजंक्शन Q. बरोबर. अल्टरनेट P अँड Q घ्यायचे. मग यामध्ये therefore negation of
गिवन स्टेटमेंट इज, दिलेल्या स्टेटमेंटचं निगेशन काय? आता काळजीपूर्वक. Quadrilateral is not a square and it is the rhombus. येस, करेक्ट. आधी या ब्रॅकेटचा विचार करा. सरळ लिहायचं आहे. पहिलं पार्ट म्हणजे पी ॲज इट इज म्हणजे काय? Quadrilateral is a square. क्वाड्रिलॅटरल इज ए स्क्वेअर. पी ॲज इट इज लिहायचं आहे. मध्ये कंजंक्शन म्हणजे अँड. It is not a rhombus. निगेशन क्यू. निगेशन क्यू. क्यूचं निगेशन घ्यायचं आहे म्हणजे इट इज नॉट ए रोम्बस. आणि पुढे डिजंक्शन आहे ऑर. ते वाक्यातलंच ऑर आहे. ऑर निगेशन पी म्हणजे याचं निगेशन घ्यायचं आहे आता. क्वाड्रिलॅटरल इज नॉट ए स्क्वेअर अँड दुसरं स्टेटमेंट मात्र ॲज इट इज. इट इज Rhombus. रोम्बस. लक्षात आलं. डबल इम्प्लिकेशन रूल कसा वापरायचा आहे? पहिलं स्टेटमेंट ॲज इट इज अँड दुसऱ्याचं निगेशन, ऑर पहिल्याचं निगेशन अँड दुसरं ॲज इट इज. हे कंपाऊंड स्टेटमेंटसाठी आपण पाहिलं. पुढच्या 4 एक्झाम्पलमध्ये स्टेटमेंट सिम्पल स्टेटमेंट आहेत पण त्या नेहमीच्या स्टेटमेंट्सपेक्षा त्यातले 3 डिफरंट आहेत जरा. हे 4 एक्झाम्पल्स काय आहेत ज्याचं निगेशन लिहायचं आहे? एक आहे तो √2 इज ए रॅशनल नंबर. याचं निगेशन डायरेक्ट सांगता येईल. याला काही सिम्बॉलिक फॉर्म वगैरे याची गरज नाही. एकच स्टेटमेंट आहे, सिम्पल स्टेटमेंट आहे. याचं निगेशन सांगायचं आहे. √2 is not a rational number. √2 is Not a Number. not a रॅशनल नंबर. √2 हे रॅशनल नंबर नाही. संपलं. त्याला इरॅशनल वगैरे असं काय म्हणायचं नाही. नॉटमध्ये फक्त रिप्रेझेंट केलं. ओके, हे एक स्टेटमेंट आहे. Sir, जर असं लिहिलं √2 is a irrational number. नाही नाही नाही. निगेशन लिहित असताना लॉजिकली नॉट रॅशनल, कारण ते फक्त रिअल नंबरच्या बाबतीत विचारलं आहे असं थोडीच आहे. कॉम्प्लेक्सच्या बाबतीत पण असू शकतं. रॅशनल नाही आहे म्हणजे इरॅशनल आहे असं नाही. कॉम्प्लेक्स पण असू शकतो ना, बरोबर आहे. त्यामुळे तशी रिस्क घ्यायचीच नाही. नॉट आहे आपल्याकडे, नॉट ते नॉट वापरायचं. लँग्वेजमध्ये आहे ते अपोजिट वर्ड शोधणे वगैरे, पण लॉजिकमध्ये नाही. त्याचा रिस्क असते. जसं इथेच आहे, रॅशनल नाही आहे
म्हणजे तो इरॅशनलच असायला पाहिजे असं कंपल्सरी नाही आहे, तो कॉम्प्लेक्स नंबर पण असू शकतो. त्यामुळे त्यानंतर नेक्स्ट आहे ऑल. असंच सिंपल स्टेटमेंट आहे, ऑल नॅचरल नंबर्स आर होल नंबर्स. all natural numbers are whole numbers. All natural numbers are not whole numbers. Whole numbers. All natural numbers are not whole numbers. All natural numbers are not whole numbers. Okay. All natural numbers are not whole numbers. All natural numbers are not whole numbers. Some natural numbers are not whole numbers. Some natural numbers are not whole numbers. समजा हे एक वाक्य असं की सम स्टुडंट्स आर ओबिडियंट. याचं निगेशन काय येईल बरं? Obedient म्हणजे काय? ओबिडियंट आज्ञाधारक. Some students are not obedient. बेसिकली आपण निगेशन लिहितो म्हणजे नेमकं काय करत असतो, तर समोरच्याचं जे वाक्य आहे त्याला एक्झॅक्टली अपोज करणारं वाक्य द्यायचं असतं. काही स्टुडंट ओबिडियंट आहेत असं जर म्हणतोय आपण आणि त्याला निगेशन देतोय काही स्टुडंट ओबिडियंट नाही आहेत, ह्या दोन वाक्यांमध्ये काय अपोजिट मिनिंग आहे का? हे दोन वाक्य एकमेकांच्या अपोजिट मिनिंगचे वाटतात का? All students are not obedient. कारण काही स्टुडंट ओबिडियंट आहेत असं म्हटलं किंवा काही स्टुडंट ओबिडियंट नाहीत असं म्हटलं, अर्थ तर एकच झाला ना, बरोबर. एखाद्या बॉक्समध्ये काही आंबे चांगले आहेत असं म्हटलं काय, काही आंबे चांगले नाही आहेत असं म्हटलं काय, अर्थ अपोजिट होतो का त्याचा? नाही होत. हां, नॉट आणि डज नॉट मध्ये काय फरक पडतो? डज हा काही अर्थ बदलणारा शब्द नाही आहे, तो ग्रॅमॅटिकल आहे. तो ग्रॅमॅटिकल त्याने काय मिनिंग बदलत अपोजिट होत नाही ना त्याने मिनिंग डजनी. All students are not obedient. हे जे दोन वर्ड आहेत ऑल आणि सम, याच्यासाठी काळजी घ्यायची निगेशन लिहित असताना, निगेशन सांगत असताना कधीही लॉजिकमध्ये. बऱ्याच वेळा खूप टेक्निकल थिंग्समध्ये अशा ठिकाणी अडकतात काही लोक. अपोजिट नाही होत आपण जर डायरेक्ट नॉट वापरलं तर. हे सिम्पल स्टेटमेंटच आहे पण त्याचं निगेशन डायरेक्ट असं नाही लिहिता येत. याचं रिझन आता तुम्हाला परत एक रिमाइंडर देतो. आपण ह्या दोन थिंग्स स्टडी केलेल्या आहेत. फॉर ऑल आणि फॉर सम क्वांटिफायर्स, बरोबर आहे.
क्वांटिफायर्स फॉर ऑल म्हणजे फॉर एव्हरी व्हॅल्यू आणि फॉर सम. निगेशन लिहित असताना जर वाक्यामध्ये ऑल हा शब्द आला तर ऑलच्या जागी सम टाकायचा आणि जो पुढचा पार्ट आहे त्याचं निगेशन घ्यायचं नेहमीप्रमाणे नॉट वापरून. जर ऑल आला तर त्या जागी सम हा शब्द रिप्लेस करायचा आणि मग पुढच्याचं निगेशन घ्यायचं. सिमिलरली जर सम हा पार्ट आला तर समच्या जागी ऑल हा वर्ड यूज करायचा आणि पुढच्या पार्टचं निगेशन घ्यायचं. ओके. ऑल या वर्डच्या जागी सम, सम या वर्डच्या जागी ऑल आणि बाकी पुढचा जो पार्ट आहे त्याचं निगेशन नेहमीप्रमाणे नॉट यूज करून किंवा त्यात असेल नॉट तर तो काढून घ्यायचा. म्हणजे ऑल नॅचरल नंबर्स आर होल नंबर्स याचं निगेशन काय होणार? सम नॅचरल नंबर्स आर नॉट होल नंबर्स. सम नॅचरल नंबर्स आर नॉट होल नंबर्स. नॉट वापरायचं पण ह्या ऑलच्या जागी सम हा शब्द रिप्लेस करायचा. सिमिलरली सम स्टुडंट्स आर ओबिडियंट. All students are not obedient. ऑल स्टुडंट्स आर Not obedient. नॉट घ्यावा लागेल का इथे बघा? अर्थ बदलतोय का नॉट घेतल्यावर? याचं ठीक आहे, याला नॉट घ्यावाच लागेल. सेकंड स्टेटमेंटसाठी नॉट घ्यावं लागेल का? ऑल स्टुडंट्स आर नॉट ओबिडियंट. येस ऑर नो? नाही काही आवश्यकता नाही ना. आवाज येतोय, स्क्रीन दिसतोय. येस. जर आपण त्याला असं लिहिलं ऑल स्टुडंट्स आर नॉट ओबिडियंट तर हे दोन वाक्य सेम मिनिंगचे का अपोजिट मिनिंगचे ते बघा फक्त विचार करून. कारण याचा अर्थ होतो काही स्टुडंट ओबिडियंट आहेत आणि याचा अर्थ काय होतोय? सगळे स्टुडंट ओबिडियंट नाहीत. बरोबर आहे? All students are obedient. त्यामुळे याचं निगेशन काय येणार? ऑल स्टुडंट्स आर ओबिडियंट. ह्या सम साठी आपण ऑल स्टुडंट्स आर ओबिडियंट असं लिहू शकतो किंवा नो स्टुडंट इज ओबिडियंट. नो स्टुडंट इज ओबिडियंट. बरोबर आहे? मग समजा आपण एखाद्याकडनं आंब्यांचा बॉक्स घेतला असं गृहीत धरा. तुम्ही काय म्हणणार त्याला? काही आंबे खराब आहेत. तो तुम्हाला काय म्हणणार? सगळे आंबे खराब आहेत? एकही आंबा खराब नाही. बरोबर आहे? जर त्याने हे वाक्य वापरलं तर ते मोर कन्व्हिनियंट आहे.
आता लॉजिकली हे पण चालतंय. कसं? हे पण चालतं, हे पण चालतं. सिच्युएशन वेगवेगळी घ्यावी लागेल फक्त. समजा आपण आंबे घेतलेले आहेत आणि आपण ज्याच्याकडून घेतलेत त्याला जर म्हटलं की त्यातले काही आंबे खराब निघाले, तो काय म्हणणार आपल्याला? नाही, एकही खराब नाही. बरोबर? तो तर असं म्हणणार नाही ना सगळेच खराब आहेत म्हणून. बरोबर? म्हणजे आपण जर म्हटलं त्याला काही आंबे खराब आहेत, पण आपण वाक्यच लिहूया म्हणजे तुम्हाला ते कन्फ्युजन होणार नाही. कारण सिच्युएशन वेगळ्या आहेत, दोन प्रकारे ते लिहिता येतं. सम mangoes are yes हां रोटन. काय म्हणतात त्याला? रोटन. रोटन. हे जर आपण म्हटलं किंवा तर तो आपल्याला काय म्हणणार? नाही, एकही आंबा खराब नाहीये, म्हणजे नो मँगो इज रोटन किंवा ब्रोकन. बरोबर? आता सिच्युएशन बदलूया आपण. सिच्युएशन कशी बदलणार? आपण त्याला असं म्हटलं, बॉक्स घेतला त्याकडनं आणि असं म्हटलं सगळेच आंबे खराब आहेत. बरोबर आहे? जर आपण असं वाक्य घेतलं की सगळेच खराब निघले, आता अशा वेळी तो काय म्हणणार? नाही, काही खराब असतील पण बाकीचे चांगले. बरोबर? सिच्युएशन लक्षात घ्या. आपण जर असं म्हटलं सगळेच खराब आहेत, मग आपण सगळेच खराब आहेत असं म्हटल्यानंतर तो काही एकही खराब नाही असं म्हणतो एखाद्या वेळी. पण नॉर्मली काय वाक्य वापरलं जातं? नाही, काही असतील 4-2 खराब पण बाकीचे चांगले. बरोबर आहे? दॅट इज द डिफरन्स फॉर ऑल अँड सम. ओके? मग आता लिहा आधी स्टेटमेंट तुम्ही लिहा. ऑल नॅचरल नंबर्स आर होल नंबर्स. ऑल नॅचरल नंबर्स आर होल नंबर्स. त्याचं निगेशन लिहायचं आहे. ऑल नॅचरल नंबर्स आर होल नंबर्स. त्याचं निगेशन काय होणार? सम नॅचरल नंबर्स आर नॉट होल नंबर्स. सम नॅचरल नंबर्स आर नॉट होल नंबर्स. Some natural numbers are not whole numbers. Or त्याचं असंही लिहिता येतं, not all natural numbers are whole numbers. असं पण चालतं. नॉट ऑल नंबर्स आर होल नंबर्स. पण फॉर्मॅट पहिला लक्षात ठेवा. हे पण चालतं. नॉट जर आधी लिहिला तर इथं सम लिहायची गरज नाही. नॉट ऑल नॅचरल नंबर्स आर होल नंबर्स. ठीक आहे? त्यानंतर पुढचं वाक्य लिहा.
some students are obedient. Some students are obedient. Some students are obedient. That's a negation. Negation of this statement is No student is obedient. no student is obedient. No student is obedient. Or all students are obedient. All students are obedient. Okay? घ्या. आता नेक्स्ट स्टेटमेंट घ्या. दोन यामधले सिंपल. नोटेशन फॉर्ममध्ये जर असेल, क्वांटिफायर फॉर्ममध्ये जर असेल, हे ऑल आणि सम. स्टेटमेंट असं आहे, फॉर ऑल n belongs to capital N. For all n belongs to capital N, n square plus n plus 2 is divisible by 4. तर क्वांटिफायर जर वापरलेले असेल तर खूप सोपं आहे. क्वांटिफायर वापरले असतील तर काय करायचं, ऑलचा क्वांटिफायर असला की त्या जागी फॉर समचा क्वांटिफायर वापरायचा, आणि समचा क्वांटिफायर असला की त्या जागी ऑलचा क्वांटिफायर वापरायचा. पण पुढच्याचं मात्र निगेशन लिहायचं. इथे मात्र पुढच्याचं निगेशन लिहायचं. म्हणजे निगेशन ऑफ गिव्हन स्टेटमेंट इज काय होईल, फॉर ऑलच्या जागी फॉर सम n belongs to n, n square plus n plus 2 is not divisible by 4. म्हणजे फॉर ऑलच्या जागी फॉर सम आणि पुढच्या पार्टचं निगेशन केलं. n स्क्वेअर प्लस n प्लस 2 इज डिव्हिजिबल बाय 4, त्याचं निगेशन n स्क्वेअर प्लस n प्लस 2 इज नॉट डिव्हिजिबल बाय 4. ओके. आणि सिमिलरली पुढचं स्टेटमेंट असं आहे, फॉर सम x belongs to n such that x minus 17 is less than 20. X minus 17 is less than 20. याचं काय होईल बरं निगेशन सांगा मग. For all x For every x belongs to x, that x minus 17 is greater than or equal to 20.
येस. फॉर समच्या जागी फॉर ऑल, सच दॅट याचं मात्र निगेशन घ्यावं लागेल x मायनस 17 ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 20. या प्रकारे जर क्वांटिफायर्स असतील तर त्या क्वांटिफायर्सचे निगेशन्स फॉर ऑल असेल तर फॉर सम लिहायचं, फॉर सम असेल तर फॉर ऑल लिहायचं, आणि जो पुढचा पार्ट आहे त्याचं निगेशन घ्यायचं. गॉट दिस? कशा पद्धतीने वापरायचे रूल्स ऑफ निगेशन्स ते लक्षात आलं? Yes, sir. राईट डाऊन दिस.